चला ना, आपल्या इकडे बी बिअरचा ट्रक पलटी. हे लोक दारू घेऊ घेऊ कोण पाहू राहिले. चला मी तुम्हाला समोर सांगतो. काय म्हणता बट्ट्यो, बरे आहे का? नमस्कार आणि राम राम बाई साऱ्याने. आमची गँग सकाळ सकाळी स्टारजा स्टेडियमहून निघली सरकी लग्नाला झाले. लग्न होतं मित्राच्या बहिणीचं. मग घेऊन पोहोचलं सारखं श्री गुरुकृपा मंगल कार्यालयात. दादू म्हणे आम्ही गाडीत बसून लग्नाची वाट पाहू राहिलो म्हणे, कधी लागते तर. लग्न लागलं डायरेक्ट भिडतो म्हणे. पण या गाड्याचा तर वेगळाच विषय चालू होता. घेतला सला तर नव्हती दाबू राहिला लग्नाच्या पहिलेच. गर्दीला वाढू राहिली ताकद ना. आणि इकडे आम्हाला जागा नव्हती तर आम्ही बाहेरच उभं राहिलो. मग लग्न लागलं, नवरीच्या भावाला भेटलो आणि आम्हाला दुसऱ्या लग्नाला बी भेट द्यायची होती. मग वैभवदान मी आम्ही सारखं निघालो. मंगल कार्यालय तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा कोणता आहे तर. इथं आल्यावर तर आम्ही सगळ्यात पहिले भत्ता मारला भाऊ, कारण की ताकदनं भूक लागली होती. 4-5 पोळ्या दाबल्या वैभवदान मी. मग सारखं निघालो जिकडे जुनं लग्न होतं तिकडे. इथं आल्या विष्णुदाचे भांडणं चालू होते की पाकिट कोण देईन. दत्त्या म्हणे राहू दे म्हणे, कोणीच नाही देत म्हणे. रित्या तू घे म्हणे 50 आणि मी घेतो म्हणे 50. मग मी घेतला भाऊ पाकिट आणि मी द्यासाठी चाललो होतो नरदेव नवरीले. पण दत्त्या म्हणे इकडे हे सगळं साईडला राहू दिलं. घरून आलता फोन रोहितदा म्हणे अबे आपल्या इकडे बिअरचा ट्रक पलटी झाला म्हणे. मग तसंच सारखं आम्ही लग्नातून निघलो घरा इकडे जायसाठी. हे कुत्रे आमच्या मागं लागत असतात. आज आम्ही कुत्र्याच्या मागं लागलो. आणि जसं घरी आलो तसं हायवेवर जाऊन पाहिलं तर गाडीचा पुरा सत्यानाश होता आणि सोबत त्या बिअरचा बी सत्यानाश होता. जे उरवले ते डब्बे डुब्बे सगळ्या लोकांना नेले भाऊ घरी. 2 दिवस तर आमची खडकी ताकद नवमी झाली होती. पाहून घ्या मावल.